नमस्कार. आपल्या सर्वांचं ग्रो अकॅडमीवर हार्दिक स्वागत आहे. मी गणेश पाटील. या ठिकाणी आज एक महत्त्वाचा आपला एक टॉपिक कव्हर करणार आहे. तो टॉपिक म्हणजे आपली जी एक्झाम आहे, CDPO परीक्षा, महिला व बाल विकास विभाग जो आहे, त्याच्या मार्फत जी जाहिरात आलेली आहे, तर खूप छान जाहिरात आहे. खूप चांगले पद आहे. 258 जागांची जाहिरात आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यामधला एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे, मानवी हक्क आयोग. तर या ठिकाणी आपण आज काय करणार आहे, तो आयोग या ठिकाणी कव्हर करणार आहे. तत्पूर्वी आपलं ग्रो अकॅडमी मार्फत एक छानपैकी बॅच आपण या ठिकाणी घेत आहोत. बॅचचं स्वरूप हे रेकॉर्डेड स्वरूपात आणि लाईव्ह स्वरूपामध्ये आहे. पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेचा महत्त्वाचा की पॉईंट म्हणजे की नेमके प्रश्न कसे येणार आहे याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक रविवारी तुमची टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी ऑर्गनाईज करतोय. तर पेपर 1, पेपर 2 आणि टेस्ट सिरीज या सगळ्यांचा कॉम्बो पॅक म्हणजे ही तुमची बॅच आहे. फी एकदम म्हणजे कमी फीज मध्ये आपण या सगळ्या गोष्टी घेतोय. 7,999 ही आपली फीज आहे. जे इच्छुक लोक आहेत त्यांनी आवर्जून हे करायचं आहे. कारण तुम्हाला एक जवळपास 1200 ते 1500 क्वालिटी क्वेश्चन्स जे की महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमावर, त्याच नंतर तुमच्या पेपर 1 वरती संदर्भात महत्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला कव्हर केले जाणार आहेत. त्याच्यानंतर जी बॅच आहे, तर 4 CDPO अधिकारी आहेत, त्यांचे डिटेल्स मी ऑलरेडी शेअर केलेले आहे. पुन्हा एकदा ही PDF जेव्हा मी शेअर करणार आहे, हा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, इथे तुम्हाला ही नोट्स शेअर करणार. त्या ठिकाणी सुद्धा ते सगळे अधिकारी मंडळी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर अर्थातच अधिकाऱ्यांसाठी रेकॉर्ड केलेली ही बॅच आहे. खूप सुंदर बॅच आहे. म्हणून आवर्जून आपल्याला या बॅच मध्ये जे कोणी इच्छुक मंडळी असणार आहे, जे अधिकारी मंडळी आहे, त्यांनी आवर्जून या ठिकाणी बॅच घ्यायची आहे. तर बघा, आपण जास्त वेळ न घेता आजचा जो महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिककडे वळूया. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या की आपला जो सिलेबस आहे, काय आहे आपला जो सिलेबस आहे, तर आपल्या सिलेबसमध्ये आयोगाने आयोगाने फक्त या ठिकाणी मेन्शन काय केलेलं आहे की मानवी हक्क आयोग. काय मेन्शन केलेलं आहे? मानवी हक्क आयोग. आता या ठिकाणी महत्वाचं की नेमकं आयोगाने की बाबा जागतिक लेवलचा मानवी हक्क आयोग की राष्ट्रीय लेवलचा मानवी हक्क की नंतर आपला राज्य लेवलचा. तर आयोगाने असं प्रॉपरली मेन्शन नाही केलेलं, तरी सुद्धा मोस्ट प्रोबॅबिलिटी आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते NHRC वरती म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन वरती आणि SHRC म्हणजे स्टेट ह्युमन राईट कमिशन याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची जास्तीत जास्त संभावना आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी येणार आहेत. बघा, खूप छोटासा टॉपिक आहे आणि ते किमान 5 ते 6 क्वेश्चन म्हणजे जर बघायला गेलं तर आपल्या 10 ते 12 मार्क्स या टॉपिक मधून कव्हर होणार आहे. तर आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं बघा, या नोट्स मध्ये मी ऑलरेडी लिहिलंय, अभ्यासक्रमामध्ये फक्त मानवी हक्क आयोग एवढेच नमूद आहे, तरी सुद्धा आयोग खालील महत्वपूर्ण घटकावर प्रश्न विचारण्याची संभावना आहे. त्या अनुषंगाने आपण खालील महत्वपूर्ण गोष्टी अभ्यासणार आहोत. बघा, लक्षात घ्या, आयोगाने आपल्याला प्रॉपर मेन्शन केलेलं नाही, तरी सुद्धा आपल्याला काय बघायचंय की बाबा हे जे मानवी हक्क आयोग आहे, तर नेमकं मानव अधिकार म्हणजे काय ते मला या ठिकाणी बघायचंय. त्याच नंतर नागरी अधिकार म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. नंतर बघा, ज्याला आपण जिथे मानव हक्काचा उगम होतो ते डॉक्युमेंट म्हणजे UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, जे काही आहे UDHR, तर हे एक्झॅक्ट डॉक्युमेंट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा, संयुक्त राष्ट्राचा काही असा मानवाधिकार आयोग आहे का? तर आहे. तर तो काय आहे जस्ट आपण एक ओव्हरलुक करणार आहोत. नंतर पुढचं आहे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद. हे सुद्धा आपण या ठिकाणी प्रॉपरली काय करणार आहे, कव्हर करणार आहे. आणि आपल्या सिलेबसचा मोस्ट एसेन्शियल पार्ट आहे जो याच्यावरती क्वेश्चनची संभावना जास्त आहे, तर तो आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग. हे आपण थोडे डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहे. या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय मानव अधिकार आयोग हा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी हे सगळे वरचे 5ही पॉईंट आपल्या या लेक्चरमध्ये होतील आणि जो पुढचा असेल राज्य मानव अधिकार आयोग, याचा आपण एक वेगळं लेक्चर या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे. म्हणून जी अधिकारी मंडळी आहे यांनी आवर्जून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीने नोट्स आपण तयार केलेले आहेत, जेणेकरून हा मुद्दा तुमचा या ठिकाणी खूप वेल कंडिशन मध्ये काय होणार आहे, प्रिपेअर होणार आहे. मला असं वाटतं की जेव्हा माझं लेक्चर संपेल, तुम्ही सगळ्यांनी एकदा बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की कोणालाही त्यामध्ये काही अडचण नसणार आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार आहे, हे लेक्चर कव्हर करणार आहे. बघा, जे लोक लेक्चर बघत आहे, आपली ग्रो अकॅडमी आहे, तुमचं हक्काचं चॅनल आहे,
आवर्जून तुम्हाला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपला सीडीपीओ एक्झामशी रिलेटेड कोणताही व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर बघूया आता आपण हा जो आपला 5 क्वेश्चनचा म्हणजे जवळपास 10 मार्काचा जो टॉपिक आहे तर छानपैकी आपण या ठिकाणी काय करणार आहे, कव्हर करणार आहे. यस, बघा आता आपल्याला पुढे बघायचं आहे की बाबा हे मानव अधिकार आणि नागरी अधिकार म्हणजे काय आहे. तर लक्षात घ्या, आता आपल्याला काय आहे मानव अधिकार आणि नागरी अधिकार. तर बघा साधं सिंपल दोघांमध्ये बेसिक डिफरन्स हा आहे. काय आहे की बाबा मी जन्माला आलो, मानव म्हणून मी जन्माला आल्याच्या नंतर जे काही मला अधिकार प्राप्त आहे त्याला म्हणतात मानव अधिकार. बस एवढंच ध्यानात ठेवायचं आहे. मग हे कसे आहेत बघा, हे सार्वत्रिक स्वरूपाचे आहेत ना, हे कसे आहेत सार्वत्रिक स्वरूपाचे. आणि जे नागरी अधिकार आहे तर बघा हे अधिकार व्यक्तीला नागरिक म्हणून मिळालेले अधिकार असतात आणि हे सार्वत्रिक स्वरूपाचे नसतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा की जर माझ्या मानव अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर मला न्याय देणारी संस्था कोण, मला माझ्या उल्लंघनाशी जबाबदार संस्था कोण, जी मला या ठिकाणी काय करणार आहे, न्याय देणार आहे. तर लक्षात घ्यायचं मानव अधिकारांचं जी काही अंमलबजावणी करणारी रिस्पॉन्सिबल जी संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, ते आहे युनायटेड नेशन्स. युनायटेड नेशन्स. तर लक्षात घ्या जे युनो आहे, युनो आणि युनोच्या स्तरावरची ज्या काही त्यांच्या इतर संस्था आहेत त्यांनी जे काही करार कायदे केलेले आहेत तर हे काय करतात, तुमच्या मानव अधिकारांचं या ठिकाणी काय करत असतात, तुमची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार संस्था आहे. मग आता त्याच आपण जर डिफरन्स दुसरी बाजू बघितली जे नागरी अधिकार आहे तर लक्षात घ्यायचं नागरी अधिकार संरक्षण देश पातळीवर प्रत्येक राज्य सरकार करत असतं. त्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशन त्या नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करत असतं. फार साधी सिंपल ही कन्सेप्ट आहे. पण आपल्याला मानव अधिकार आयोग बघताना हा पार्ट बघणं फार एसेन्शियल आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, कव्हर केलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, ज्यामधून मानवी हक्कांचा उगम झालेला आहे. काय झालेला आहे, उगम झालेला आहे. असं डॉक्युमेंट म्हणजे जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट हे जे डॉक्युमेंट आहे हे दुसरं तिसरं काहीच नाही, आंतरराष्ट्रीय लेवलचं एक डॉक्युमेंट आहे ज्याचा स्वीकार 10 डिसेंबर 1948 ला केलेला आहे. म्हणून आम्ही 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन म्हणून साजरा करतो. कोणता, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधीचा आहे, 10 डिसेंबर 1948 ला डॉक्युमेंट स्वीकार केला म्हणून आम्ही 10 तारखेला तो काय करतो, साजरा करत असतो. ठीक आहे. मग आता बघा हे जे डॉक्युमेंट आहे तर हे जगातील सगळ्या नागरिकांना उद्देशून हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. मग तो नागरिक विकसित देशातला असो, अविकसित देशातला असो की म्हणजे विकसनशील देशातला असो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जगातील जे काही नागरिक आहेत त्यांना उद्देशून बनवलेलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं UDHR आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. नंतर बघा नेक्स्ट की हे जे डॉक्युमेंट आहे बाबा, हे जे डॉक्युमेंट बनवलेलं आहे तर हे डॉक्युमेंट बंधनकारक आहे का, तर ऑब्विसली ते बंधनकारक नाही. पण एखादा देश त्याचं जे काही डॉक्युमेंट आहे ते स्वतःहून त्याचा काय करू शकतो, या ठिकाणी स्वीकार करू शकतो. हा, पण ते बंधनकारक स्वरूपाचं नाही. हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून ध्यानात ठेवायचं आहे. बघा आता आपण काय बघितलं, मानव अधिकार बघितले, UDHR बघितलं. आता आपल्याला बघायचंय की जे युनो आहे तर युनो मध्ये असा काही आयोग आहे का, जसं आपला आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे आपल्या कुठं, आपल्या देश पातळीवर, तसं जागतिक लेवलला कोणता आहे का, तर यस ऑब्विसली आहे. तो कोणता आहे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग, युनायटेड नेशन्स कमिशन ऑन ह्युमन राईट्स. तर हा जो आयोग आहे तर याची स्थापना 1946 ला झालेली आहे. तेव्हापासून तर 2006 पर्यंत या आयोगाने जे काही मानवी हक्काशी रिलेटेड ज्या काही त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या त्या व्यवस्थितरित्या पार केलेल्या आहेत. आता फक्त काय झालंय, 2006 ला हे जे कमिशन आहे ना आयोग, तर याचं कशामध्ये रूपांतर झालेलं आहे, काउन्सिल मध्ये झालेलं आहे, ज्याला बघायचं आहे आता आपल्याला काय पुढे 2006 ला कोणती झाली, ह्युमन राईट काउन्सिल. आता ती बघू आपण, छान संस्था आहे. यस, बघा लक्षात घ्या. आता आपण आपल्या सिलेबस पर्यंत आलोय, हार्डली 2 मिनिटात आता आपण आपल्या सिलेबस पर्यंत काय करणार आहे, जम्प घेणार आहे, उडी घेणार आहे. यस, बघा आता या ठिकाणी
काय आहे? संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल, याची स्थापना आहे 15 मार्च 2006 ला. याचं जे मुख्यालय आहे, ज्याला आपण हेडक्वार्टर म्हणतो, तर ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. बघा याचं ध्येय काय आहे? खूप छान ध्येय आहे. जगातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्याचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं बनवलेला ही काय आहे? काउन्सिल आहे, ज्याची पहिले कमिशनची जागा कोणी घेतलेली आहे? काउन्सिलने. कधी घेतलेली आहे? 2006 ला. मग बघा आता संयुक्त राष्ट्रातील सदस्य राष्ट्रांमध्ये मानवी हक्काच्या उल्लंघनांच्या आरोपाची चौकशी करणे. मग या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, 47 सदस्य आहे, जी महासभा आहे, युनायटेड नेशन्सचं एक महत्वाचं अंग, त्याला असेंब्ली म्हणतो आपण. तर महासभा काय करणार? 3 वर्षाच्या कालावधीसाठी या सदस्यांची काय करणार आहे? निवड करणार आहे. बस, आता ही होती आपली सगळी पार्श्वभूमी. आता आपल्याला बघायचंय महत्वाचा आपल्या सिलेबसचा पॉइंट, तो म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. तर बघा, आता आपण सगळी पार्श्वभूमी बघितलेली आहे. आता आपल्याला छानपैकी आपला जो सिलेबस आहे शांतपैकी बघायचा आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. नोट्स खूप छान बनवलेल्या आहे. कोणाला याच्या शॉर्ट नोट्स काढायचे असतील तर काढू शकतात, किंवा ही पीडीएफ मी तुम्हाला जशीच्या तशी या ठिकाणी शेअर करणार आहे. लक्षात घ्या. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे आपला, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, ज्याची स्थापना कधी झालेली आहे? 12 ऑक्टोबर 1993. याचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय आहे, तर ते दिल्ली या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, हा जो लोगो आहे मुद्दामून या ठिकाणी आपण दिलेला आहे. एक लोकसेवा आयोगाचा एक मध्यंतरी एक ट्रेंड आला होता, जो राज्यसेवा मेन्ससाठी पेपर 3 आहे, त्यामध्ये ज्या काही संस्था आहे, आयोग आहे ना, त्यांचे लोगो विचारायचा आणि सांगायचं की ही कोणती संस्था आहे. तर ध्यानात ठेवायचं की आपल्याला या ठिकाणी हा लोगो सुद्धा ध्यानात ठेवायचा आहे. आणि याचं जे ब्रीथ आहे बघा, सर्वे भवन्तु सुखिनः. काय? सर्वे भवन्तु सुखिनः, हे त्याचं ब्रीथ आहे. हे पण आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. मग बघा, आता हा जो आयोग आहे, तर हा आयोग असं तसं तर काही स्थापन झालेला नाही. मग काहीतरी संस्था स्थापन होते, त्यावेळेस तिला काहीतरी बेस असावा लागतो. तो बेस म्हणजे काय आहे? तर लक्षात घ्या, मानवाधिकार संरक्षण कायदा 1993 हा काय आहे? मानवी हक्कांच्या जे काही म्हणजे मानवी हक्क आहे, तर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीचा हा महत्वाचा कायदा आहे. कधीचा? 1993चा. तर या कायद्यानुसार काय झालेलं आहे? या आयोगाची स्थापना झाली. मग हा जो कायदा आहे बाबा, तर हा 28 सप्टेंबर 1993 रोजी काय केलेला आहे? या ठिकाणी ऑर्डिनन्स, अध्यादेश, वट हुकुमाद्वारे हा कायदा काय झालेला आहे? या ठिकाणी लागू झालेला आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं. मग अध्यादेश म्हणजे काय? तर ज्या वेळेस संसदेचं कोणतेही अधिवेशन कार्यरत नसतं, त्यावेळेस राष्ट्रपती निकडीची परिस्थिती लक्षात घेऊन काय करत असतात? वट हुकूम काढत असतात. याची जी तरतूद आहे भारतीय संविधानाचं आर्टिकल 123 मध्ये देण्यात आलेला आहे. तो काही आपला फार मोठा अभ्यासाचा पाठ नाहीये, तरी सुद्धा माहिती असावं म्हणून. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी 2 मुद्दे क्लिअर होतात. मग ही संविधानिक संस्था आहे का? तर नाही, ही संविधानिक संस्था नाही, ही घटनात्मक संस्था नाही, कारण हिची घटनेमध्ये कुठेही तरतूद नाही. ही संस्था कोणती आहे? तर ही वैधानिक संस्था आहे, जिची निर्मिती कशानुसार झालेली आहे? कायद्याच्या निर्मितीनुसार झालेली आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आपला 1 नंबरचा प्रश्न इथं तर हमखास प्रश्न आहे. आपल्याला आयोग फसवणार, आपल्याला म्हणणार ही घटनात्मक संस्था आहे, आपण फ्लो मध्ये वाहत जाणार आणि आपण म्हणणार यस घटनात्मक आहे, कारण 93चा कायदा आहे. कायदा आणि घटना या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, चला बघा आता. मग यानुसार काय झालं? राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, याची स्थापना झाली 12 ऑक्टोबर 1993 ला. आणि ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय झालं की संसदेनं मान्यता दिल्याच्या नंतर हे जे ऑर्डिनन्स असतं का, तर ते काय होतं? लॅप्स होतं, निरसन होतं त्याचं, रद्द होतं. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऑर्डिनन्स 1993 हा काय झालेला आहे? रद्द झालेला आहे. मग आता बघा की आहे ना, कायदा आणि आयोग हे 2 वेगळं आहे. कायद्यानुसार आयोगाची निर्मिती आहे, कायद्यानुसार आयोगाची निर्मिती. मग हा जो कायदा आहे, या जर मला आयोगामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर मला चेंजेस कुठं करावं लागतील? कायद्यामध्ये. मग आता लक्षात घ्या की हा जो कायदा आहे याच्यामध्ये आतापर्यंत किती वेळेस अमेंडमेंट झालेली आहे, हा एक महत्वाचा पार्ट आहे. तर लक्षात घ्या, हा कायदा लागू झाल्याच्या नंतर 2006 ला आणि 2019 ला 2 अमेंडमेंट झालेले आहे. दोन्ही अमेंडमेंटवर आयोग आपल्याला काय करत असतो? प्रश्न विचारत असतो. म्हणून आपण फार डिटेलमध्ये हे घेणार आहे. लेंदी लेक्चर होईल, ध्यानात घ्या, पण एकही मार्क्स तुमचा जाणार नाही, एवढं प्रॉपरली या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. लेंदी लेक्चर होऊ शकतं,
कारण यातल्या जे कन्सेप्ट आहे फॅक्च्युअल, कारण तुम्हाला माहितच नाही इथं क्वेश्चन काय येणार आहे, ते मी तुम्हाला इथे ना प्रत्येक गोष्टीवर सांगणार की इथं प्रश्न येणार, ते तुम्हाला नोटिफाय करायचं आहे. मग बघा, हा जो कायदा आहे कधीचा, 1993चा, तर अध्यादेश काढल्याच्या नंतर 28 सप्टेंबर 1993 पासून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेला आहे. आपल्याला कायद्याचं द्या सोडून, आपल्याला 12 ऑक्टोबर 1993 एवढी डेट आपल्याला प्रॉपरली डोक्यात अशी फिट करून ठेवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता पुढे महत्वाचा पार्ट आहे की ही जी संस्था आहे, या संस्थेचं जे ब्रीद आहे ते आहे सर्व भवंतु सुखीनं. हा जो कायदा आहे, हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे, ध्यानात ठेवायचा आहे. संपूर्ण भारतामध्ये लागू आहे, त्याच्यातून जम्मू काश्मीर वगैरे काहीच वगळायचं नाहीये. कारण 2019 पासून जेव्हा जे जम्मू काश्मीर आहे त्याचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेशाचा त्याला दर्जा देण्यात आलेला आहे, तेव्हापासून हे काय आहे आता की सगळे कायदे तिथे सुद्धा लागू आहे. म्हणून हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मग बघा, आता आपण बघितलं, कायदा बघितला, कायद्यानुसार आमचा आयोग स्थापन झालेला आहे. मग या आयोगामध्ये कोणते कोणते कार्यकर्ते असणार आहे, म्हणजे याची रचना कशी असणार आहे, हे आम्हाला थोडं डिटेलमध्ये या ठिकाणी काय करायचंय, बघायचं आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की हा जो आयोग आहे, या आयोगामध्ये एकूण 6 सदस्य आहे, 1+5. म्हणजे एक कोण, तर एक आहे अध्यक्ष, 5 आहेत सदस्य. एक आहे अध्यक्ष, 5 आहे सदस्य. मग बघा, जो अध्यक्ष आहे काय आहे, जो अध्यक्ष आहे मग तो कोण आहे, तर लक्षात घ्यायचंय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे होऊन गेलेले न्यायाधीश. हे जे किंवाच्या नंतरचं वाक्य आहे का, किंवाच्या नंतरचं वाक्य, तर हे ऍड केलेलं आहे 2019 ची अमेंडमेंट. आताच आपण बघितलं 2 अमेंडमेंट झालेले आहे. अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती, दुरुस्ती, आता घटना नाही ही, तर त्या कायद्यामध्ये दुरुस्ती. तर या दुरुस्तीनुसार 2019च्या काय तरतूद केली, ध्यानात घ्या. बघा, पहिले तरतूद काय होती की अध्यक्ष कोण असणार NHRCचा, नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा, की हा भारताचा निवृत्त सरन्यायाधीश असणार. मग सरन्यायाधीश भारताचे हे ऍट द एज ऑफ 65 हे रिटायर होतात. मग हे रिटायर झाल्याच्या नंतर त्यांची पण तर कुठेतरी मानसिकता पाहिजे की एखाद्या आयोगावर मी जाऊन काम केलं पाहिजे, किंवा त्यांचं नंतर आरोग्याच्या समस्या वगैरे वगैरे मल्टिपल थिंग्स असतात की बऱ्याच वेळेस हे लोक तयार होत नाही. मग आता इथे खास गंमत अशी होती की बऱ्याच वेळेस इथे जबरदस्ती काहीतरी करून ते पद भरावं लागत होतं. मग काय की आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असले पाहिजे, म्हणून काय केलं की 19ला अमेंडमेंट केली. ते टाकलं की बाबा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा काय सर्वोच्च न्यायालयाचे होऊन गेलेले न्यायाधीश. आता हे होऊन गेलेली जनता भरपूर आहे. सर्वोच्च न्यायालयाचं सध्याचं स्ट्रक्चर 1+33 आहे, म्हणजे 33. हे इतर न्यायाधीश आहे ते रिटायर होतच असतात ऍट द एज ऑफ 65. मग ते रिटायर होत झाल्याच्या नंतर बरेचसे लोक अवेलेबल होऊ शकतात, म्हणून ती अमेंडमेंट आहे. आता 5 जे इतर 5 सदस्य आहेत ते बघायचे. मग त्यापैकी बघा, एक सदस्य आहे सर्वोच्च न्यायालयाचे सध्या असणारे किंवा होऊन गेलेले न्यायाधीश, आणि जे इतर दुसरं आहे उच्च न्यायालयाचे सध्या असणारे किंवा होऊन गेलेले मुख्य न्यायाधीश, आणि इतर जे 3 आहेत तर ते आहे मानवाधिकाराचं संबंधी अनुभवी व्यक्ती, ज्यांना मानवाधिकाराचं ज्ञान आहे, ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, असे 3 व्यक्ती. त्यापैकी किमान एक काय असली पाहिजे, महिला असली पाहिजे. हे पण आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. मग बघा, आता काय बघितलं आपण, स्ट्रक्चर बघितलं कशाचं, आयोगाचं. काय बघितलं, 1+5. 1+5, एक कोण रे, अध्यक्ष. 5 कोण, तर एक आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, दुसरे आहे हायकोर्टचे न्यायाधीश, आणि 3 आहे जे मानवाधिकारांशी संबंधित ज्यांना ज्ञान आहे, असे 3 कार्यकर्ते. त्यापैकी एक लेडीज असली पाहिजे. हे काय आहे की हे महत्वाचं एक स्ट्रक्चर आहे. म्हणजे 1+5, 1+5 हे काय आहे, स्ट्रक्चर आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणार आहे, इथं उच्च न्यायालयाचे, आणि 3 मानवाधिकाराचे, आणि हे जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश. हे स्ट्रक्चर विसरायचं नाही, इथं आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. यस, 100% प्रश्न आहे. आता बघा की पुढे आयोगात पुढील 7 व्यक्ती या पदसिद्ध सदस्य असतात. काय, आयोगात पुढील 7 व्यक्ती या पदसिद्ध सदस्य असतात. बघा, तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, आपण स्ट्रक्चर बघितलं किती, 1+5. आता आपलं स्ट्रक्चर बघा कसं फॉर्म होत आहे, 1+5, आणि आता आपल्याला करायचं हे 7, म्हणजे आपल्याला करायचे 13 लोकांचं. बघा, 7 आणि 5 12 + 1 13, म्हणजे 1+5. फक्त हे 7 आहेत का, हे पदसिद्ध आहेत. हे 7 येतं पदसिद्ध आहे, आणि यांची आहे ना अपॉइंटमेंट होणार आहे प्रत्येक वेळेस अपॉइंटमेंट. हे काय आहे, इथं पदाचा समजा आता
अनुसूचित जाती आयोगाचा अध्यक्ष उद्या बदलला, कोणीही येऊ, ते ऑटोमॅटिकली इथं काय पदसिद्ध सदस्य आहे, हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या, इथे आयोग प्रश्न विचारतो. 93चा जो कायदा होता मूळ, त्यामध्ये हे दोन लोक होते की हे काय होते, पदसिद्ध सदस्य होते. कोण कोण? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष. हे जे दोन व्यक्ती आहेत, तर हे दोनही व्यक्ती काय होते, पदसिद्ध सदस्य होते. कशाचे? राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे. मग काय झालं बघा, 2006ला यामध्ये सुधारणा झाली आणि यामध्ये ऍड कोण केलेलं आहे, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष. म्हणजे आपलं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब यांना काय केलं, ऍड केलं. मग बघा आता किती झाले, हे आधी होते 2 आणि आता हे झाले 2, किती झाले, 4 लोक. नंतर बघा पुढे यामध्ये 2019ची सुधारणा आली. मग 19च्या सुधारणेनुसार काय केलं, या ठिकाणी लक्षात घ्या, 3 लोकांना ऍड केलं. 3 लोकांना. कोणते? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ज्याला एनसीबीसी म्हणतो आपण, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, ज्याची 2018ला 102व्या घटना दुरुस्तीने नेमकंच त्या आयोगाला एक घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे, त्या आयोगाचे अध्यक्ष आहे. नंतर बघा बालक हक्कांसाठीचा राष्ट्रीय आयोगाचे जे अध्यक्ष आहे ते त्याच्या पदसिद्ध अध्यक्ष आहे आणि दिव्यांगासाठीचा मुख्य आयुक्त जो आहे. तर असे हे 3 व्यक्ती काय झालेले आहे की आता NHRCचे पदसिद्ध सदस्य आहे. म्हणजे जर आधीचे 2 आणि हे 3 म्हणजे किती झालं तुमचं स्ट्रक्चर, 1 + 5 + 7, हे 7 आपण कोणते ते बघितलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इथे स्कोप आहे आयोगाला प्रश्न विचारा, इथे तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी विचारल्या जाण्याची संभावना आहे. नेक्स्ट बघा, आता बघा की हे जे 1 + 5 आहेत ना, काय आहेत, 1 + 5 आहेत, तर यांना आहे ना निवडण्यासाठी एक समिती आहे. हे तर पदसिद्ध आहे. हे जे 7 आहेत का, हे पदसिद्ध आहे, हे एक्स ऑफिसिओ आहेत. हे जी व्यक्ती त्या पदावर येणार ती ऑटोमॅटिकली तिथं काय आहे, पदसिद्ध सदस्य आहे. पण हे एक म्हणजे कोण? मग सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश घ्यायचे की रिटायर झालेले मागचे 5 पैकी, किंवा अजून जे काही इतर झालेले यांच्यापैकी कोण? म्हणजे काय करावं लागणार आहे, इथं निवड करावं लागणार आहे. जे 5 आहे हे 5 कोण, यांची निवड करावं लागणार आहे. मग ही निवड करण्यासाठी एक महत्वाची निवड समिती आहे आणि या निवड समितीवर आतापर्यंत आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेला डझनभर प्रश्न विचारून झालेले आहेत आणि आपल्या परीक्षेला सुद्धा याच ठिकाणी प्रश्न विचारायचा खूप चांगला स्कोप आहे, इथं प्रश्न अपेक्षित आहे. मग आता आपल्याला निवड समिती डिटेलमध्ये बघायची आहे. बघा आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आहे, तर ते काय असणार, या ठिकाणी अध्यक्ष असणार आहे. नंतर बघा गृहमंत्री आहे, कोणते? केंद्रीय गृहमंत्री, ते सुद्धा या ठिकाणी काय आहे, निवड समितीचे सदस्य आहे. नंतर बघा लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा विरोधी पक्ष नेता, हे जे 2 लोक आहेत हे सुद्धा काय आहेत, निवड समितीमध्ये आहे. आणि नंतर बघा राज्यसभा विरोधी पक्ष नेता आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हे सुद्धा आहे. आता या ठिकाणी ध्यानात ठेवायचं की बाबा ही जी राज्यसभा आहे याचे अध्यक्ष या ठिकाणी नाहीये. का नाहीये? कारण आपल्याकडे राज्यसभा हे जे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, तर त्याचे जे अध्यक्ष असतात तर ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे काय असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात तिकडे ऑटोमॅटिकली. मग काय आहे की उपराष्ट्रपती त्या सभागृहाचे सदस्य नाहीये. मग ते जर नसल्या कारणाने मग काय केलेलं आहे, अध्यक्षाच्या ऐवजी आम्ही या ठिकाणी काय घेतलेलं आहे, उपाध्यक्ष घेतलेला आहे. मग बघा कोण, देशाचे प्राईम मिनिस्टर, नंतर गृहमंत्री, लोकसभेतील 2 लोक कोण, अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता, राज्यसभेतील 2, एक विरोधी पक्षनेता आणि राज्यसभेचे अध्यक्ष नव्हे तर आपण इथे कोण आहे, उपाध्यक्ष. हे एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचं. ही छानपैकी 6 लोकांची निवड समिती आहे. आता बघा या ठिकाणी ध्यानात घ्या की जर समजा समितीमध्ये एखादा सदस्य नसेल तर नियुक्त्या होऊ शकतात का? 2006ची अमेंडमेंट आहे, तर होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे विरोधी पक्षनेता, आता इथं 2 विरोधी पक्ष आहे, लोकसभा आणि राज्यसभा. विरोधी पक्षनेता एखाद्या सभागृहाचा होण्यासाठी काय आहे की लोकसभेच्या बाबत जर म्हणायचं झालं तर एकूण लोकसभेच्या जागांच्या 1.0 पेक्षा जास्त जागा ज्या स्वतंत्र पक्षाच्या निवडून आलेल्या आहे त्याचा काय होणार आहे, विरोधी पक्ष नेता होणार आहे. ध्यानात ठेवा, युतीचा नाही, एका स्वतंत्र पक्षाच्या 1/10 एवढ्या जागा निवडून आलेल्या पाहिजे. आता मध्यंतरी
2019 ते 24च्या पिरियड मध्ये आय थिंक 44 जागा काँग्रेसच्या होत्या. त्यावेळेस काय आलं की 1.10 एवढ्या जागा आलेल्या नव्हत्या, कारण इथे जवळपास तुम्हाला जर आपले 543 सदस्य पकडले तर तुम्हाला एक 43-44 जागा तुम्हाला लागणार आहेत. मग तेवढ्या 53-54 लागणार आहेत, तेवढ्या तर जागा आलेल्या नाहीये. मग अशा वेळेस काय होतं, पद रिक्त राहतं, तरी सुद्धा या जागा भरल्या जातात, हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मग ही जी निवड समिती आहे, मग ही निवड समिती काय करणार आहे की ही नावांची शिफारस कोणाला करणार आहे? राष्ट्रपतीला. देशाचे राष्ट्रपती 1+5 जे 6 लोक आहेत त्यांची काय करणार आहे, इथं नियुक्ती करणार आहे. ध्यानात ठेवायचं. बघा, निवड झाली, सगळं झालं. मग हे जे आमचे जे काही माननीय सदस्य अध्यक्ष आहे, तर आता हे किती वर्ष त्या पदावर राहणार आहे, म्हणजे आता आपल्याला बघायचंय त्यांचा टेन्युअर किती आहे, त्यांचा कार्यकाळ किती आहे. लक्षात घ्या, 2019च्या सुधारणेनुसार 3 वर्ष आणि 70 वर्ष अशी अट आहे. त्याच्या आधी जे काही होतं ते होतं 5 आणि 70. तर हे आता आपल्याला ध्यानात ठेवायचं नाहीये, फक्त मी माहितीसाठी तुम्हाला दिलेलं आहे. आता किती? 3 आणि 70. आणि पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर यस, पुनर्नियुक्ती होऊ शकते. यस. चला नेक्स्ट बघूया. आता बघा या ठिकाणी आता नियुक्ती कोण करतं, तर नियुक्ती राष्ट्रपती करतात. राजीनामा कोणाला देणार? तर राष्ट्रपतींना देणार. आणि पदावरून कोण काढणार? तर राष्ट्रपती काढणार. मग राष्ट्रपती कोणत्या कारणावरून काढणार? तर ध्यानात घ्या, गैरवर्तन किंवा अक्षमता यामुळे राष्ट्रपतींना आयोगाच्या सदस्यांना पदच्युत करायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय करणार की बाबा गैरवर्तन आणि अक्षमता या कारणामुळे काय करणार, जे सदस्य आहे, अध्यक्ष आहे, यांची काय करणार, चौकशी करणार, एन्क्वायरी करणार. आणि अहवाल कोणाला देणार? राष्ट्रपतींना देणार. आणि राष्ट्रपती जे काही अहवाल दिलेला आहे त्यानुसार कृती करणार आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, आता बघायचं आहे की आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित कसं राखलं जाणार आहे. निवृत्तीनंतर जे सरकारी सेवा करता येणार नाहीये, जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांना सदस्यांच्या सेवा शर्ती बदलता येत नाही. एकदा नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांच्या सेवा शर्ती चेंज करता येणार नाहीये. आणि हे जी संस्था आहे NHRC, तर याचं जे ऑडिट आहे तर ते कॅगद्वारे केल्या जाणार आहे. नंतर बघा, वार्षिक अहवाल संसदेसमोर मांडला जाणार आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यानुसार काय आहे की आयोगाचं जे स्वातंत्र्य आहे तर ते अबाधित राखल्या जातं, ध्यानात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, आता पुढे बघा, हे जे आहे जस्टिस रंगनाथ मिश्रा हे आयोगाचे पहिले सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत. 12 ऑक्टोबर 1993 ला त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचा टेन्युअर कधीपासून कुठपर्यंत आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायची गरज नाहीये. फक्त एक किमान ध्यानात ठेवा की हे जे पहिले अध्यक्ष आहेत रंगनाथ मिश्रा, एवढं नाव आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मी ही विकिपीडियावरून घेतलेली लिस्ट आहे, व्यवस्थित लिस्ट आहे. फक्त जस्ट एक ओव्हरलुक करून तुम्हाला नावं नंतर बघून घ्यायची आहे. आणि आता सध्याचे जे करंटचे अध्यक्ष आहेत तर ते आहे जस्टिस व्ही रामसुब्रमण्यम. हे जे आहेत काय आहे, माननीय जस्टिस कोण आहेत? व्ही सुब्रमण्यम हे सध्या करंट अध्यक्ष आहेत. कशाचे? NHRC चे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. बघा आता पुढे पुढे या ठिकाणी राज्य मानवी हक्क आयोग आहे. तर आपण तो डिटेलमध्ये वेगळ्या लेक्चरमध्ये घेऊया. मला जे कव्हर करायचं आहे पार्ट तर तो मी या ठिकाणी, आता आपल्याला बघायचंय की हे जो आयोग आहे तर या आयोगाचे कार्य काय आहे. लक्षात घ्या, तो राष्ट्रीय असो की राज्य असो, आयोगाचे जे अधिकार आहेत ते सेम आहेत. स्वतःहून प्रकरणाची दखल घेणे, सो मोटो एन्क्वायरी करणे, त्याच्यानंतर तपास करणे, जेलला भेट देणे, आणि महत्वाचं बोल्ड केलं मी या ठिकाणी, कोर्टाच्या परवानगीने कोर्टात प्रलंबित प्रकरणात हस्तक्षेप करणे, दहशतवाद विरोधी मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या घटकांचं समीक्षण करणे, मानवाधिकारांच्या बाबतीत संशोधन आणि प्रसार करणे. आयोगाला दिवाणी कोर्टाचे अधिकार आहेत. दिवाणी कोर्टाचे म्हणजे एखाद्याला समन्स पाठवणे, चौकशी करणे, त्याच्याकडून आहे ना त्याची साक्ष नोंदवणे, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना कोणते अधिकार आहे? दिवाणी कोर्टाचे अधिकार आहे. आयोगाचा अहवाल कायदेमंडळासमोर ठेवला जातो. एखादी चौकशी चालू आहे, खूप दिवसापासून प्रलंबित आहे आणि एखाद्याला कंपेन्सेशन द्यायचं आहे, त्याची सुद्धा ऑर्डर आयोग देऊ शकतो. नंतर 2006 ची सुधारणा आहे, कायदा आणि संवैधानिक तरतुदी यांची देखील आणि त्यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे. तुम्ही जर हे सगळं जर बघितलं तर महत्वाचं आहे की हा जो आयोग आहे या आयोगाच्या ज्या शिफारसी आहे तर या शिफारसी तुमच्यावर म्हणजे संसदेवर बंधनकारक नाहीये, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं. काय आहे? बंधनकारक नाहीये. ज्या शिफारसी आहे तर त्या सल्लादायी स्वरूपाच्या आहे.
ऍडवायझरी आहेत, म्हणजे त्या बंधनकारक नाहीये. हे आपल्याला प्रॉपरली ध्यानात ठेवायचं. ध्यानात घ्या, या ठिकाणी जे जे आयोग असतील, हे आयोग काय करतात माहिती का, यांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकार नाही, यांना दंड आकारण्याचा अधिकार नाही, दंड ठोठावण्याचाही अधिकार नाही. हे आपल्याला प्रॉपरली ध्यानात ठेवायचं आहे. हे जे कोणतेही आयोग असतात, हे यांचं काम फक्त त्या त्या गोष्टींसाठी अपॉइंटमेंट केलेले असतात. समजा एखाद्या अनुसूचित जातीसाठी असेल तर तो अनुसूचित जातीच्या संदर्भात तो संशोधन करेल. जर कुठं त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाची ते चौकशी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, पण ते कोणालाही शिक्षा ठोठावू शकणार नाही. सेम इथे आहे की यांचं जे आहे ते सल्लादायी स्वरूपाचं आहे. तुम्हाला इथे प्रश्न अपेक्षित आहे. आपण जी टेस्ट घेतलेली आहे बघा, ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे, ध्यानात घ्या, आपला पेपर ऑनलाईन होणार आहे. आपल्याला ऑनलाईन प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण मुळातच तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या लोकांना बॅच लावायची नाही त्यांच्यासाठी सेपरेट आपण या ठिकाणी सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे आणि तिची कॉस्ट सुद्धा कमी आहे. तर टेस्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोडू शकता. छानपैकी ते आहे. आणि ज्या लोकांना बॅच घ्यायची आहे तर त्यांना त्या ठिकाणी आपण काय हे पण ओपन करून दिलेलं आहे, काय की बॅच प्लस टेस्ट या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जे लोक इंटरेस्टेड आहे यांनी आवर्जून काय करायचं आहे, बॅच जॉईन करायची आहे. ध्यानात ठेवा, नई दिशा आहे हे आयोगाचं काय इयरली मॅगझिन आहे, हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं. पुढे बघा, सगळे प्रश्न आतापर्यंतचे आहेत ना, कार्य रचना निवड समिती आणि स्थापनेची दिनांक 2006 ला कोणती अमेंडमेंट झाली, काय काय ऍड केलं, 2019 ला काय काय ऍड केलं, बस एवढंच आपल्याला ध्यानात ठेवायचंय. त्याच्या बाहेर नाही. हे कार्य फक्त व्यवस्थित बघायचे, कारण हे करतात कन्फ्युज. जे डीजीपी असतात का, डीजीपी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या नेतृत्वाखाली ना आयोगाकडे स्वतःची तपास यंत्रणा आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. हे आपल्याला असं वाटेल कुठं आयोगाकडे तपास यंत्रणा असणार, यस आहे. नंतर बघा, बऱ्याचशा वेळी अशासकीय संघटनांना म्हणजे ज्या एनजीओ असतात त्यांनाही तपासणीमध्ये ते काय करतात, सहभागी करून घेतात. तपासणी यंत्रणा अधिकाऱ्यांची मदत मिळवायची आयोगाला अधिकार आहे. आयोगाचा कार्यभार हा स्वायत्त आहे, वित्तीय स्वायत्ता देखील आहे. म्हणजे त्यांना ते वित्तीय दृष्ट्या पण स्वायत्त आहे आणि जो पदभार आहे तो पण स्वायत्त आहे. मग आता लक्षात घ्यायचं आहे की समजा मानवी हक्काचा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या मानवी हक्काचं काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे, आणि आता त्याला महत्वाचं या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. तर तो अर्ज कसा करायचा आहे, भाषा हिंदी इंग्रजी किंवा आपलं जे भारतीय संविधानाचं 8वं परिशिष्ट आहे ज्यामध्ये एकूण 22 भाषा देण्यात आलेल्या आहे, त्या 22 भाषांपैकी एक आणि हिंदी आणि इंग्रजी यापैकी तुम्हाला काय करायचंय, तक्रार नोंदवायची आहे. तो तक्रार नोंदवण्यासाठी कोणतेही शुल्क तुमच्याकडून आकारलं जात नाहीये. तक्रार ही आहे ना पूर्णपणे स्पष्ट असावी. काहीतरी रंगवायचं म्हणून रंगवायचं, निनावी द्यायची, काहीतरी सांगायचं म्हणून तसं नाही, ती स्पष्ट असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, महत्वाचं की ही जी तक्रार आहे बघा, ती तुम्हाला फॅक्स, ईमेल, टेलिफोन तक्रारद्वारे सुद्धा तुम्हाला काय केलं जातं, तक्रार दिल्या जाते. जे CSC असतात बघा, कॉमन सर्व्हिस सेंटर कडून NHRC कडे काय करा, तक्रार दाखल करता येते. आता या ठिकाणी आता तक्रार करण्यासाठी नियम आहे. आता पुढे बघायचं आहे आपल्याला, सामान्यतः आयोगाकडून पुढील स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाही. ध्यानात ठेवा. आता कोणत्या स्वरूपाच्या, तर लक्षात घ्या बघा, जसं माहिती अधिकार अधिनियमामध्ये तुम्हाला मागील 20 वर्षाची माहिती मागितल्या जाते, तसंच या ठिकाणी तुम्हाला जर मला NHRC कडे जायचं आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे, तर ती घटना जी आहे जिच्याविषयी मला तक्रार करायची ती फक्त मागच्या 1 वर्षात घडलेली पाहिजे. म्हणजे इथं कालावधी किती आहे, 1 वर्ष. मग बघा आता कोणती फेटाळणार, तक्रार करण्यापूर्वी 1 वर्षापूर्वीच घटना घडलेली आहे. आता डिसेंबर चालू आहे, मागच्या वर्षी 24 नोव्हेंबर मध्ये घटना घडली, वर्ष नोव्हेंबर मध्ये झालं, मी तक्रार घेणार नाही, आयोगाला फेटाळण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट बघा, कोर्टाच्या परवानगीशिवाय न्यायप्रविष्ट असलेल्या बाबी संदर्भात जर समजा एखाद्या बाबीवर ऑलरेडी कोर्टामध्ये केस चालू आहे, प्रलंबित आहे, त्याच्यावरती तुम्ही NHRC कडे तक्रार दाखल करू शकत नाही. नंतर बघा, अस्पष्ट, अज्ञात, चुकीच्या नावाने आपल्याकडे त्या प्रकारे खूप चांगल्या तक्रारी जास्त येत असतात, निनावी नावाने अस्पष्ट असतात, काहीतरी गोल 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 फिरवलेलं असतं, त्या सुद्धा या ठिकाणी चालणार नाही. नंतर बघा, दखल घेण्याजोगी नाही अशा तक्रारी, काहीतरी फ्रेवलस, काहीतरी बनवलंय आज द्यायचं म्हणून द्यायचं, आणि सर्वशिष्ट संबंधित तक्रारी या सुद्धा तुम्हाला तिथे देता येणार नाही. एखादा शासकीय कर्मचारी आहे, त्यानं जर म्हटलं माझ्यावर जबरदस्ती डील आलेली आहे, त्यासाठी तुझ्याकडे ऑप्शन आहे, तो म्हणजे मॅट.
तुम्ही मध्ये जा, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल न्यायाधिकरणाकडे जायचं, दाद मागायची. इथं मानवी हक्काचा संबंध नाही, मानवी हक्का आयोगाला तुम्ही देऊ शकत नाही. नेक्स्ट बघा, मग आता आयोग आहे. आयोग नुकसान भरपाई देणे, कारवाई करणे, तात्पुरती सहायता देणे या सर्व बाबतीत फक्त शिफारस करू शकतो, स्वतःची कृती करू शकत नाही. हे जे जे बोल्ड करून दिले का, हे प्रॉपरली ध्यानात ठेवायचं आहे. ही नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नोट्स अवेलेबल आहे. पीडीएफ तिथून डाउनलोड करा, प्रिंट करा आणि अभ्यास करा. तक्रार करण्यासाठी 1 वर्ष इतकी कालमर्यादा आहे, जे आपण ऑलरेडी बघितलं. इतर आयोगापुढे चालू असणाऱ्या बाबींची चौकशी मानवाधिकार आयोगाला करता येणार नाही. अर्थातच आता दुसरीकडेही चालू आहे, इकडेही चालू आहे, असं तर जमणार नाहीये. आता पुढे बघा, लष्कर संबंधात प्रक्रिया. स्वतःहून किंवा विनंतीनुसार आयोग चौकशी करू शकते, पण अशी चौकशी म्हणजे केंद्राकडून अहवाल मागवला जातो, त्याच्यानंतर चौकशी होते. आयोगाने शिफारस द्यायची असतात, नंतर केंद्राला 3 महिने दिल्या जातात. आयोग केंद्राला दिलेल्या शिफारसी आणि त्यावर घेतलेल्या ऍक्शन याचा अहवाल सादर करते. हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. आता पुढे बघा की हा जो कायदा आहे, कोणता, मानव अधिकार कायदा 1993, याचं जे सेक्शन 30 आहे, तर ते म्हणतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना ह्युमन राईट न्यायालय असलं पाहिजे, ह्युमन राईट कोर्ट असलं पाहिजे. तर ही सुद्धा या ठिकाणी तरतूद आहे, आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मग बघा, आता आपल्याला बघायचं आहे की 2006च्या सुधारणेनुसार कायद्यामध्ये काय काय बदल झाले. तर राज्यांच्या संमतीशिवाय जेलला भेट देण्याचा आयोग जो आहे, अधिकार आहे, तो राष्ट्रीय आयोगाला देण्यात आलेला आहे. ध्यानात घ्या, राज्याच्या संमतीशिवाय, म्हणजे राज्याची या ठिकाणी संमती घेण्याची गरज नाहीये. नेक्स्ट बघा, चौकशी पूर्ण झाली नसताना त्वरित भरपाई द्यायची शिफारस आयोग करू शकतो, आपण बघितलं. नंतर बघा, एखादी व्यक्ती एकाच वेळी 2 राज्याच्या आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष होऊ शकतो. हे पण काय, 2006ची अमेंडमेंट आहे. आता 2019ची अमेंडमेंट काय सांगते बघा, मानवाधिकारातील अनुभवी सदस्यांची संख्या 2 ऐवजी 3 पर्यंत वाढवली. त्यापैकी एक काय केली, महिला केली. आधी काय होतं, 2च होते मानवाधिकाराशी संबंधित, आता 3 लोक केले. त्यापैकी एक काय केलेली आहे, महिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणजे एनसीपीसी, बाल हक्क संरक्षण आयोग, जो आपला सिलेबसचा पण पार्ट आहे, एनसीपीसीआर, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, त्याचे अध्यक्ष. नंतर बघा, अपंग व्यक्तींसाठी जे मुख्य आयुक्त आहेत, यांना सुद्धा काय केलेलं आहे, आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून केलेलं आहे. 3 लोक 19ला ऍड झालेले आहेत. राष्ट्रीय आयोगाचे आणि राज्य आयोगांच्या अध्यक्ष आणि सदस्य यांची मुदत 5 वर्षापासून 3 वर्षापर्यंत कमी केली आणि त्यांना पुन्हा नियुक्तीसाठी पात्र केलेलं आहे, म्हणजे पुनर्नियुक्ती होऊ शकणार आहे. उच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्यक्ती सुद्धा राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून काय पात्र आहे. हा पॉइंट आपल्याला राज्य आयोग जेव्हा बघणार आहोत तेव्हा डिटेलमध्ये बघायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी आपण छानपैकी ही जी काय म्हणतात त्याला बॅच आहे, हे प्रॉपरली जो मानवाधिकार आयोग आहे. आता एक इन्फो देतो तुम्हाला, बघा. बघा, ही जी बॅच आहे सगळ्यांनी आवर्जून जॉईन करायची आहे. छानपैकी बॅच आहे, पेपर 1 पेपर 2 सगळे अधिकारी मंडळीच आहे. सगळेजण अधिकारी आहे. इथे शिकवणारा एकही लेक्चर असं नाही की ते अधिकारी नाही, सगळे चांगले आहेत. ऑनररी बेसिसवर, मानद या बेसिसवर आम्ही हे सगळे तुम्हाला कमी खर्चामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. छानपैकी बॅच जॉईन करायची आहे. बऱ्यापैकी सिलेबस पुढे चाललेला आहे, लवकरात लवकर जॉईन करायचंय. काय अडचण आली तर तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्हाला सजेस्ट करायचे. छानपैकी अशा स्वरूपाच्या खूप कलरफुल आणि कंपॅरिझन स्वरूपात दिलेल्या आहे. ज्या नोट्स आहे सगळ्या कंपॅरिझन स्वरूपामध्ये दिलेल्या आहे, जेणेकरून काय की आपल्या नाही की व्हिज्युअल मेमरी सुद्धा तयार होणार आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाणार आहे. तर अशा स्वरूपाच्या सगळ्या नोट्स आहे. थांबूया आपण. धन्यवाद. लवकरच आपण राज्य मानवी हक्क आयोगावरती सुद्धा लेक्चर ऑर्गनाईज करणार आहोत, ते सुद्धा तुम्हाला आवर्जून बघायचं आहे. जाता जाता चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. थांबूया आपण. धन्यवाद.